तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा होणार आहे की जर आपल्याला आजीची तब्येत खराब झाली आपल्या, त्याच्यामुळं आजीला घेऊन जायचं आहे दवाखान्यात. त्याच्यानंतर मग आजीला आणून सोडायचं घरी. मग आपण जरा शूट वगैरे करणार आहे. मॉडेल एक गावात आपल्या मॉडेल भेटला आपल्याला, तिचं शूट करायचे कारण आपल्याला आवड आहे शूटची. तर तुम्हाला दाखवतो शूट 3. आजीला दवाखान्यात जाऊन येतो पहिलं, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मॉडेलला घेऊ आपल्या डायरेक्ट शूटला. चला भेटू आपण पुढे. तर ही आहे माझी आजी. आता आजीला घेऊन जायच्या दवाखान्यात. मग दवाखाना करून मग आईला करायचं सोडायच्या घरी. मग पुन्हा जायच्या शूटला मित्राच्या. चला आपण जाऊ आता आईला घेऊन दवाखान्यात. आमच्या आईला खुश आहे म्हणलो. आज आईला आमच्या हातानं काम सुद्धा करता येणार झालं, कारण आईला आहे थोडी वात, दोन्ही हातात काम करणं आलते. तर तेवढ्या गाईमध्ये बी स्वयंपाक तर केली आहे. त्याच्यात सगळ्यात आधी देवपूजा केली आहे. देवपूजा करून मग देवाला काका म्हटले काय माहीत नाही. सांगितलं विचारल्यास, कारण मम्मी गेली आमची जरा माहेरी, रिलॅक्स करते म्हणले, जरा काम बिम करून लई थकलती म्हण की नाही आई. सुनाचं काय बोलले की लगे असते. आमच्या घरचे भर आहेत म्हणलं सगळे. आमच्या आईला बी नोकरी आहे, मम्मीला बी नोकरी आहे, पप्पा शेती करतात, अंकलला बी नोकरी आहे. आमच्या घरी सगळे खुश आहेत म्हणलो, फक्त दुखी साऊ मी. जरा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. आता आईला सोडला घरी, दवाखान्यातून दाखवलं. अचानक राहुलला फोन आला, शूट आहे डायरेक्ट चालू शूटला. ऑर्डर कशाच्या मला माहिती आहे, हळदीची आहे काय मला माहिती नाही. गेल्या दाखवलं डायरेक्ट मंगळ करायला मोर्या मंगळ करायला रस्ता चांगला होता. आता इथं आहेत खड्डे, त्या खड्ड्याकडे उन्हे काढवलं की आपलं सरळ चालू कुठं ना कुठं वाटत काही खराब व्यक्ती येतात, त्याला इग्नोर करायचं, पुढे जायचं. पुढे गेले की आपल्याला चांगली व्यक्ती भेटते, त्याच्यामुळं लक्ष द्यायचं नाही. होतो ना मी बघा चांगला रस्ता लागला. असंच तर सण करायचं वाईट लोक आपल्या जीवनात चांगले लोक भेटतात आपल्याला. शेप आयुष्यासारखं आहे म्हणून काही बदल नाही. पण कोणते रस्ता लागला आता पापा असंच आयुष्यात एखादी व्यक्तीवर आपल्या जीवनात आपलं आयुष्य खूप डायरेक्ट लग्नाची आहे. आता वेळ लागतोय. डायरेक्ट ऑर्डर आहे आता लग्नाची, अचानक भयानक. वा वा गेलतो आम्ही. काय म्हणतो काहीच म्हणतो धोक्याबाज आहे. पूर्वाला देतो मित्राला. आता शूट 3 करून चालू गावाकडे जाऊन आज उद्या बी सकाळी लवकर जायचं. शूट आहे उद्या पण गंगाखेडला काहीतरी, त्याच्यामुळं उद्याचा नाचचा ब्लॉग एक करतो, कारण नाचचा म्हणजे लई कमी टाईम मिळाला आहे. होतं एक पण झालं एक, त्याच्यामुळं काय नाही, खुश राहायचं. काही बी होतं अचानक भया नाही, त्याला 2 दिवस लागते. पाणी बघ बुवा कसलं दिसलाली दुनियाचं ब्रँड. असा काल एकच पाऊस आलाय, नदीला एवढी सुंदरता देऊन गेलाय. असे एखादी आपल्या जीवनात एखादी पोरगी येणार, आपलं आयुष्य सुंदर करून जाणार. झाले चांगलं पडले आयुष्य बदलते, अचानक भयानक बदलली आहे. छान पाणी आहे.
काही लोक येतात आपल्या जीवनामध्ये गाण्याला वरून चांगले आणि मनाने गाणं गटात परत खराब वाट लागली खड्ड्याची आपल्या जीवनात जरा वाईट लोक आली ती पण जातात वाढवायचं तरी चांगली वाट लागली साठी उभं जायचं कमी करून पिके सांगा लय चुरलेलं खरं म्हणे का हा उगं फिरायचं असलं का जीवनात फक्त एक मंत्रापासून लांब राहायचं लोक काय म्हणतील या गोष्टीपासून पहिले लांब राहायचं तर लोक चांगले तर नाव घेऊ देतच कॅश नाव ठेवायचं त्याच्यामुळे लोकांचा विचार करायचं नाही आपल्याला जसं वाटतंय तसं राहायचं खुश राहायचं लोकांमधल्या गोष्टीपासून लांब राहिलं तर एवढं खुश आपल्या एवढं कोणत्या नावाने आयुष्य हो आपले होतं काल त्याच्यापेक्षा असतो पण कसलं वाहून बघा पाणी म्हणलो त्या प्रेमात असं वाहिलो होतो मी काही दिवस आता नाही वाट कारण आता मॅच्युरिटी आहे त्याच्यापेक्षा घाण लोक आली माझ्या जीवनात अजून चांगली पण येते त्याच्यासाठी वाट बघणार त्याच्यापेक्षा घाण रस्ता म्हणजे घाण लोक आपल्या जीवनात येणारच परत अजून त्याच्यापेक्षा वाईट लोक माझ्या जीवनात आली बघू शकता तुम्ही मरस्ता काय नाही अजून पुढे जायचं चांगली लोक भेटते चांगली वाट चांगली लोक आली आपल्या जीवनात त्यासाठी आयुष्यात खूप पुढे जायचं वाईट लोक येतात तर चांगले पण लोक शेजार रस्त्यासारखं तर बाहेर भेटले बोट हे बोट कुठं आहे नाही ह्याच्यात दिस नाही गेले की यो का चुकली हा तो ये नो बाया कितने आदमी थे सरदार 2 आदमी